खोपोलीमध्ये सुद्धा 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर देखील अशा लांबच लांब रांगा लागल्या असून खोपोली या ठिकाणी सुद्धा 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय नेमकी अवस्था आहे सध्या एकूणच वाहतूक कोंडीची? निखिला, आपण खोपोलीच्या या घाटामध्ये आहोत, ज्या ठिकाणी मुंबई पुणे एक्सप्रेसवे मुंबईला जाणारी जी ट्रॅफिक आहे ती जरी आता बंद असली तरी सुद्धा या लांबच लांब रांगा जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि 16 ते 17 तास झालेत या रांगा अशाच आहे, कारण की काल रात्रीपासून जो गॅस सिलेंडर ज्या गॅसचा जो हे झाला होता त्या ठिकाणी टँकर पलटी झाल्यानंतर दुर्घटना घडली होती आणि त्यामुळे ही ट्रॅफिक जॅम झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या खोपोली घाटामध्ये आता मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्ण बंद करण्यात आली, पण मुंबईकडून येणारी जी वाहतूक आहे ती अजूनही अडखळून आहे। आणि खोपोलीपासून पुढे लोणावळा, खंडाळा आणि त्या ठिकाणी तळेगावपर्यंत ही ट्रॅफिक अशाच पद्धतीने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि हळूहळू या गाड्या आता मार्गस्थ होताना दिसत आहेत। जे मुंबईकडून पुण्याकडे जाणारा रोड आहे त्या मार्गावरती ही ट्रॅफिक आहे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणारा मार्ग आता तरी बंद करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे जवळपास 16 ते 17 तासांपासून हे सर्व जे लोक आहेत ते या ठिकाणी अडकून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळाले होते। निखिला, धन्यवाद सुनील एकूणच माहितीबद्दल।